झाले की त्यांना मीटिंगसाठी बोलवलं जातं. मीटिंगला लोक नाही आले की त्यांच्या घरातलं पाणी बंद करायचं, लाईट बंद करायची. एक तर आपण लोकांसाठी इथल्या लोकांसाठी बाबा रोजगाराचा प्रश्न पाहिलाय की बाबा रोजगार, चांगलं शिक्षण आणि ह्या गोष्टींसाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाहीये. आज प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचे सेपरेट कनेक्शन द्यायला हवं होतं, परंतु त्या ठिकाणी एका टाकीमध्ये पाणी साठवलं जातं आणि ते दूषित पाणी हे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी बिल्डिंगमधल्या रहिवाशांना दिलं जातं आणि ते एकदम स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष केलं जातं. सगळ्यांच्या आयुष्याशी गेल्या काही दिवसांमध्ये बारामती नगरपालिकेचा प्रचार थंडावला होता. यातच आता काल 11 तारखेपासून देखील प्रचार चालू झाला आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आरतीताई शेंडगे आहेत. काय सांगाल ताई की कालपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप चांगल्या पद्धतीचा नागरिकांचा प्रतिसाद आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारी निवडणूक लढवित आहोत. नेहमीच आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती आम्ही काम करत असतो आणि आमची काम करण्याची जी पद्धत आहे ही सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम आम्ही नेहमी करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही आम्ही त्या पद्धतीने काम करत राहणार. आपण कित्येक वर्ष झालं समाजकार्यात सक्रिय आहात. महिलांसाठी आपण स्पेशल आपलं काम केलेलं आहे. महिलांमधून कसा प्रतिसाद मिळतोय? महिलांमधूनच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे, कारण जी महिलांची आणि माझी जी एक कनेक्टिव्हिटी आहे ही आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीपुरती नाही आहे. तर मी 2008-09 पासून राजकारणामध्ये एक सामाजिक कामाने मी माझी सुरुवात केली आणि त्याच्यातून माझं एक राजकीय कामाला मला साथ मिळाली आदरणीय ताईंच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने आम्ही महिलांचे बचत गट असतील, महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण असतील, बेकरी प्रशिक्षण असेल, आरीवर्कचे क्लासेस असतील, शिवण क्लास असेल, ब्युटी पार्लर असेल, असे महिला उद्योजिका होण्यासाठी जितके काही प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करत आलेलो आहोत आणि इथून पुढे देखील करणार आहोत. खरं सांगायचं झालं तर 9 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. आपण देखील तेवढ्या जोरात ताकदीने प्रचार करत आहात. संपूर्ण एरियामध्ये आपण फिरत असताना नागरिकांच्या समस्यांचा काय आढावा येतो? आता आमराई भाग जर पाहिलं तुम्ही तर या अगोदर आमराई म्हटलं तर खूप अविकसित भाग होता, परंतु ज्यावेळेस मी नगरसेविका झाली 2011-12ची गोष्ट आहे, त्यावेळेस मी सर्वप्रथम आंबेडकर वसाहत जी मोडकळीस आलेली होती तर त्या आंबेडकर वसाहत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत करावी हा प्रस्ताव 2013-14चा माझ्या सूचनेनुसार झालेला तो प्रस्ताव आहे आणि या आंबेडकर वसाहतची जी डिझाईन तयार केली ती नंतरच्या काळामध्ये तयार झाली. माझी टर्म संपल्यानंतर पुढे बिल्डिंगचं काम सुरू झालं आणि ते सुरू होत असताना नागरिकांच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे जाणून बजून दुर्लक्ष केल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. नेमकं काय काय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे की नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलेलं आहे? नेमकं काय काय? आता सगळ्यात महत्त्वाचं पिण्याची पाण्याची सोय. तर पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही 5 मजली इमारत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिफ्टची सोय नाही आहे. 3रा मजला झाला की लिफ्ट ही प्रत्येक इमारतीला पाहिजे आणि ती बंधनकारक आहे. तो नियम न पाळता 5वा मजला असताना देखील तिथे लिफ्टची सोय केलेली नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही आहे. आज प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचे सेपरेट कनेक्शन द्यायला हवं होतं, परंतु त्या ठिकाणी एका टाकीमध्ये पाणी साठवलं जातं आणि ते दूषित पाणी हे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी बिल्डिंगमधल्या रहिवाशांना दिलं जातं आणि बिल्डिंगची जे पण काही घरांची सोडत होती ती सोडत पूर्णपणे नियमबाह्य झालेली आहे. लोकांवरती अन्याय करून जवळच्या लोकांना 1ला 2रा मजला दिला, इतर लोकांना 5वा मजला दिला. म्हणजे अशा पद्धतीने त्या आंबेडकर वसाहतची स्वतःची मनमानी करून पूर्ण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतं, परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव हे आंबेडकर वसाहतला देताना एकदम लहानशा अक्षरामध्ये दिलं जाते. म्हणजे इथं देखील कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काम केलं जाते. त्या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्याकडे काही समस्या मांडलेल्या आहेत का की या ठिकाणी अडचणी येतात? हो, खूप वेळा समस्या मांडल्या. आता काही वेळेस काय होतंय की लोकांना प्रचारासाठी मीटिंगसाठी खाली बोलवलं जातं, कारण नसताना 2-3 दिवस झाले की त्यांना मीटिंगसाठी बोलवलं जातं. मीटिंगला लोक नाही आले की त्यांच्या घरातलं पाणी बंद करायचं, लाईट बंद करायची. एक तर आपण जो मेंटेनन्स असतो तो आपण कशासाठी घेतो? सोसायटी स्थापन झाल्यानंतर
जी पण काही देखभाल दुरुस्ती इमारतीची असती त्यासाठी आपण मेंटेनन्स घेतो. परंतु बारामती नगर परिषदेने याच्या अगोदर लाईट बिल असेल, स्वच्छता काम असेल, हे सगळं बारामती नगर परिषदेने स्वखर्चातून केलेलं आहे. त्याचे लाईट बिल सुद्धा मी स्वतः पाहिलेले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील रहिवाशांकडून 300 रुपये मेंटेनन्स घेतला जातो. बरं, त्यामध्ये तुम्ही स्वच्छताही देत नाही, त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक लोकांची काही कामं पण करत नाही. मग हा मेंटेनन्स कशासाठी? गोरगरीब लोक आंबेडकर वसाहतमधली माझ्या माय माऊली दिवसभर कष्ट करतात आणि त्यावर त्या त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि त्यासाठी त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम केलं जातं. 300 रुपये दिले तर तुम्हाला लाईट पाणी मिळेल आणि आमच्याबरोबर फिरलं पाहिजे, आमच्याबरोबर मीटिंगमध्ये आलं पाहिजे, अशा तक्रारी आम्हाला आता या भागामध्ये फिरताना प्रचाराच्या असं वाटत दरम्यान- नाही का की हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे? हो, हुकुमशाहीच आहे. लोकशाही कुठेतरी धोक्यात आणण्याचं काम आता सध्या चालू आहे आणि हुकुमशाही आणि दडपशाहीचं राजकारण या ठिकाणी घाणेरड्या पद्धतीचं राजकारण हे प्रभाग 13 मध्ये चालू आहे. शेवटचा प्रश्न असेल, आपण निवडून आल्यानंतर लोकांना 5 वर्षात काय सुविधा देणार आहात? सर्वप्रथम मी लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा म्हणजे इथल्या लोकांच्या खूप मोठ्या अशा अपेक्षा नाही आहेत. एकतर मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी हिने चांगल्या पद्धतीचं शिक्षण हिला कशा पद्धतीने मिळेल. महिला उद्योजकांना, महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी त्यांना घरगुती घरकाम काही देता येतंय का यासाठी आम्ही अग्रेसर राहणार आहे. त्याचबरोबर लाईट असेल, काही ठिकाणी आणखीन देखील लाईटचे पोल नाही आहेत. आमराईसारख्या भागामध्ये आणखीन देखील सार्वजनिक शौचालयाची खूप वाईट अवस्था आहे. लाईट नाही आहेत, पाण्याचे नळ नाही आहेत, टॉयलेटचे भांडे फुटलेले आहेत, दरवाजे नाही आहेत. माझ्या माय माऊलीने त्या बाथरूममध्ये जायचं कसं? म्हणजे अशा पद्धतीचे शौचालयाची अवस्था आहे. आणि हे जे साळवेनगर आहे, आता टोटल 22 कोटी रुपयाचं इस्टिमेट हे नगरपालिकेने वसाहतसाठी मंजूर केली होती. त्याच्यामध्ये 3 वसाहत तयार करायच्या होत्या, परंतु आता आपल्या फक्त एकच बिल्डिंग तयार झालेली आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 13 कोटीचा निधी खर्च केलेला आहे. पण त्यामध्ये महत्वाचं पाणी आणि बाकीच्या 2 बिल्डिंगचा निधी गेला कुठं? 2 बिल्डिंगचा आता त्यांनाच माहिती. आता ज्यावेळेस आम्ही काउन्सिलमध्ये जाऊ त्याचा पूर्ण लेखाजोखा काढूनच आम्ही विचारणा करू. आणि साळवेनगरची जी ही झोपडपट्टी आहे तिथं नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीचं सुसज्ज, सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असणारी अशी चांगली प्रशस्त बिल्डिंग बांधण्याचा आमचा मानस नक्की असणार आहे. खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की येथील नागरिकांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देऊ आणि चांगलं सुखसुविधा असलेलं घर त्या ठिकाणी आपण देऊ. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13 बचे उमेदवार सोनू साबळे आहेत. काय सांगाल आपण? एक प्रथमताच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात आणि एक युवा उमेदवार म्हणून काय नागरिकांना आवाहन कराल? मी नागरिकांना असं आवाहन करेल की तुम्ही इथल्या परिसराचं बघा तुम्ही की इथं स्वच्छता नाही आहे, पिण्याचं पाणी चांगलं नाही आहे. लोकांना म्हणजे लोकांच्या मोठ्या गरजा नाहीत, तिथं लोकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत. त्यांना चांगलं शिक्षण, चांगलं पाणी, चांगले स्वच्छता इथं जर मिळाली लोकांना. आता तुम्ही इथली परिस्थिती बघू शकता की ह्या बिल्डिंगमध्ये की 5 फ्लोर आहेत. 5 फ्लोअरवरती म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत. त्यांना वर येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आहे. इथं लिफ्ट नाही आहे. परत तुम्हाला सांगतो ह्या बिल्डिंगचं म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही स्वतःहून जाऊन बघा. आम्हालासुद्धा प्रचाराला जाताना सुद्धा खूप त्रास होतो आहे. आमच्यासारख्या तरुण उमेदवारांना जर इथं वरती जायला त्रास होत असेल तर लहान मुलांचा, म्हाताऱ्या माणसांचा तुम्ही बघू शकता की बाबा किती आहे. आणि ते एकदम स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष केलं जातं. सगळ्यांच्या आयुष्याशी खेळ चालू आहे इथं सध्या तरी. आरतीताईंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक चालू आहे. आता तुम्ही तर बघताय हुकुमशाही, आता तुम्ही पण ह्यात इथलाच आहेत, इथं चालू आहे. त्या आम्ही बघतोय, आम्ही काही गोष्टी बोलू शकत नाही, पण चालू आहे हुकुमशाही पद्धत इथं. एक युवा उमेदवार म्हणून युवकांच्या मध्ये फिरत असताना कसा प्रतिसाद मिळतो? युवकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, म्हाताऱ्या लोकांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आम्ही 100% त्यांच्यासाठी चांगलं कार्य करू. आम्हाला एकदा संधी दिली तर आम्ही नक्कीच ह्या प्रभागाचा, ह्या एरियाचा, अमरावी विभागाचा बारामतीत चांगल्या एरियामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करणार. एक युवा उमेदवार म्हणूनच माझा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न राहील की युवांसाठी काय करतात? युवकांसाठी इथल्या लोकांसाठी बाबा रोजगाराचा प्रश्न पाहिला आहे की बाबा रोजगार, चांगलं शिक्षण आणि ह्या गोष्टींसाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. आपण गेल्या काही 8 दिवसामध्ये प्रचार थंडावला होता.
आता कालपासून परत प्रचाराला सुरुवात झाली, काही इफेक्ट पडलेला वाटतोय का? इफेक्ट थोडासा संधी मिळाली आहे भरपूर, त्याचा काय असा म्हणजे एवढा काय फरक नाही पडणार, कारण लोकांनी ठरवलं की काय करायचं आहे ते, त्याच्यामुळं जास्त काय फरक पडणार नाही इथं. लोकांची चांगली ही आहे की बाबा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे, आम्हाला चांगलं लोकांचं म्हणणं येतं आहे, बोलणं येतं आहे. शेवटी मतदार राजा ठरवणार आहे काय करायचं, योग्य त्या गोष्टी करणार आहे. विजयाची किती खात्री आहे? विजयाची खात्री 1001% आहे. 100% निवडून येणार? 100% निवडून येणार. 21 तारखेला तुम्हीच आमची बाईट घ्यायला येणार. तर हे होते सोनू साबळे. अजून एक तुम्हाला प्रश्न उपस्थित करतोय तुमच्या बोलण्याच्यावरून, की आपण प्रत्येकांमध्ये फिरत असताना आता प्रभाग क्रमांक 11 फक्त डॉक्टर आंबेडकर वसत नाही, भीमनगर असेल, चंद्रमन नगर असेल, तेथील नागरिकांचा लोकांचा कसा प्रतिसाद आहे? भरपूर प्रतिसाद आहे. मी सगळ्यांचंच सांगतोय, पूर्ण प्रभागातच बोलतोय मी. प्रभागात चांगल्या आणि फक्त आंबेडकर वसाहत, साळवे नगर नाही, चंद्रमन नगर, आमराई, सगळा जेवढा भाग आहे त्या सर्व प्रभागाचा आम्ही बारामतीत 1 नंबर प्रभाग करून दाखवायच्या हिशोबानेच काम करणार. तर हे होते सोनू साबळे. प्रभाग क्रमांक 13 प्रत्येक गल्ली असेल किंवा प्रभाग क्रमांक 13 संपूर्ण असेल, बारामतीमध्ये 1 नंबरला आणण्याचं त्यांचा मानस आहे. कॅमेरा पर्सन मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.